आपल्याला अक्षय शेट्टी आणि दुसऱ्या बाजूने पंचाने वैभव मडवी अशी उभय पंचांची जोडी. एक चांगलं आयोजन, भव्य दिव्य आयोजन BS बॉईज दिवा संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जर आपल्या मित्राच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी या टुर्नामेंटचं आयोजन BS बॉईज दिवा या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जर चांगला खेळ केला मच्छिंद्र स्मृती धारावी संघाने आणि या स्पर्धेची जरूर क्वार्टर फायनल गाठली आहे आणि या दोन 4 षटकांचा असणार आहे. 4 षटकांचा सामना आणि इथे मात्र प्रमोद आणि निलेश. प्रमोद चौधरी एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे आणि त्याच्या सोबत कॅप्टन लिडिंग फ्रंट आपल्याला पाहायला. निलेश पाटील मॅन फ्रॉम गोटोली एक चांगला फलंदाज आहे आणि तेवढा चांगला कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर जरूर गिरीश सावंतच्या हातात आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. जरूर चांगला गोलंदाज आहे, तेवढाच स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. आज मात्र जबरदस्त कामगिरी करावी लागेल आणि दरम्यान पंचांचा इशारा येतोय सामन्याला आणि क्षेत्ररक्षण सजवलंय. जरूर एक खेळाडू मिड विकेटच्या दिशेने तैनात केला इथे पाहायला मिळतोय आपल्याला. दरम्यान पहिला चेंडू सामन्याला सुरुवात आणि इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल चंद्रकांत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान पहिल्या या सामन्यातील इथे मात्र जबरदस्त चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर जर एक धाव इथे मिळाली आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर खातं खोलण्यात यश आलंय. 4 षटकांचा सामना असणार आहे. या 4 षटकांच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल, मोठा खेळ करावा लागेल या दोन्ही संघांना. बघूया कशी कामगिरी करणार या 4 षटकात. ग्राउंडचा विचार केला तर थोडंसं अपुर असलेलं ग्राउंड, परंतु या ग्राउंडच्या आणि या खेळपट्टीचं जरूर कौतुक करावं लागेल. मोठे मोठे स्कोर आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळेल. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र जबरदस्त चेंडू, व्हॉट अ बॉल. आणखीन एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जरूर ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी वारंवार इथे गिरीशच्या माध्यमातून केली जाते. 2 चेंडू जबरदस्त टाकले. आता मात्र आउटसाइड डी ऑप्शन आपल्याला ब्लॉक होल पाहायला मिळाला. दरम्यान तिसरा चेंडू या षटकातील स्ट्राईक करेल पुन्हा एकदा प्रमोद आणि इथे मात्र कुठेतरी रनअप मध्ये चुकी झाली आणि स्वतःला थांबवलंय गिरीशने. कधीही असं चांगलं असतं, रनअप मध्ये जर चुकी झाली तर गोलंदाजाने स्वतःला सावरणं गरजेचं असतं. दरम्यान तेच करताना आपल्याला गिरीश पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गिरीश सज्ज झालाय, सामना करेल प्रमोद आणि इथे मात्र अवांतर चेंडू, अवांतर +1 अशा 2 धावा मिळतील. जरूर कुठेतरी थोडीशी दिशा भटकलाय आणि जरूर त्या दिशेवर नियंत्रण करावं लागेल. हा सामना एक जबरदस्त सामना म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन सज्ज होईल. पहिले 2 चेंडू मात्र फार जबरदस्त टाकले आणि तिसऱ्या चेंडूवर कुठेतरी लय भटकली, कुठेतरी दिशा भटकली. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज होईल गिरीश. इथे मात्र मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र चांगला झेल टिपतोय आणि इथे मात्र पहिला झटका, पहिला हादरा MS गोटोली संघाला. प्रमोद बाद संधी मिळते DJ मास्टरला. DJ या कोली बऱ्याची शान आई तुझं देऊल. थँक्यू DJ. जर विचार केला आता मात्र स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय निलेश पाटील. जरूर 3 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3च्या घरात. 1 गडी बाद झालाय गोटोली संघाचा आणि आता मात्र फलंदाजीच्या बोळ्यावर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रुणाल म्हात्रे. एक जबरदस्त फलंदाज आहे. गेल्या हप्त्याचा विचार केला तर याच ग्राउंडवर एक चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू गिरीश याचा सामना करेल निलेश पाटील आणि आता मात्र डीप क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न कुठेतरी आणि तिथे मात्र पुन्हा एकदा पंच वैभव मडवी यांनी दोन्ही हात फैलावले नाही. अवंतर धावेचा इशारा. अवंतर धावसंख्येत संघाची धावसंख्येत आणखीन एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 4च्या घरात. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन सज्ज होईल गिरीश ऑन द मार्क. पंचांच्या डावीकडून राईट टर्न मारा असेल. दरम्यान सामना करेल निलेश पाटील. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका लॉफ केलाय. तिथे सुमित येतो आणि एक जबरदस्त रनिंग जेल. निलेश पाटीलचा संपुष्टात
मोठा झटका मोठा हादरा गोटवली संघाला बसतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे या. DJ Sandy in the mix. थँक्यू डीजे. समालोचन कक्षात आमचे लाडके मित्र विघ्नेश मडवी यांचं स्वागत असेल. दरम्यान कुठेतरी चांगला प्रयत्न इथे निलेश पाटीलचा, परंतु अपुरा प्रयत्न पाहायला मिळाला. एलिव्हेशन कुठेतरी कमी मिळालं. एक्झिक्युटिव्ह चांगला केला होता परंतु कमी एलिव्हेशन. आणि गिरीशचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 हादरे पहिल्याच षटकात कुठेतरी घोटवली संघाला बॅकफुटवर नेऊन ठेवले. दरम्यान पुढचा चेंडू गिरीशचा. आता मात्र स्ट्राईकवर असेल नवीन फलंदाज रुणाल म्हात्रे आणि निलेश पाटील याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज चाललाय तो रोहित म्हात्रे. एक जबरदस्त डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्याची ओळख आहे नवी मुंबईमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल गिरीश. सामना करेल रुणाल. इथे मात्र जबरदस्त पुन्हा एकदा कलोर पद्धतीचा चेंडू. तिथे मात्र प्रमोद कोळी तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण करतात आणि चेंडू फेकी करतील. त्या दरम्यान आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटच्या चेंडूवर कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू गिरीशाचा. सज्ज होईल रुणाल. आणि इथे मात्र जबरदस्त मोठा फटका सजवायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा इथे मात्र जेल सोडलाय फलंदाज. रुणाल म्हात्रेला कुठेतरी जीवनदान दिलंय आणि हे जीवनदान जरूर इथे एक सोपा झेल सोडतोय सुमित साळवी. चुकी करतोय. जरूर या चुकीचं भुगतान कसं करणार बघूया. दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 5च्या घरात. 2 गडी बाद घोटवली संघ. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे या. थँक्यू डीजे. इथे मात्र पहिल्या षटकाचा विचार केला तर जबरदस्त कामगिरी. गिरीश याच्या बाजूने झुकतं माप आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकात कुठेतरी बॅकफुटला नेऊन ठेवलं घोटवली संघाला. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय प्रदीप. एक जबरदस्त हा खेळाडू आहे. बघूया आज कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. जरूर वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय हा गोलंदाज. पंचांच्या उजवीकडून इथे जरूर मारा करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान इथे दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. सामना करेल रुणाल म्हात्रे. बघूया रुणाल म्हात्रे कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. दरम्यान इथे मात्र प्रदीप वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं डावखुऱ्या हाताचा एक गोलंदाज. जबरदस्त चेंडू. जबरदस्त ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रुणाल पाटील कुठेतरी स्तब्ध आपल्याला पाहायला मिळतोय. स्थिर स्तब्ध. इथे मात्र एक धाव घेण्यात यश आलंय. त्या दरम्यान मिड विकेटच्या दिशेने सुमित येणार. चेंडू फेकणार. त्या दरम्यान एक धाव आपल्या संघाच्या भात्यात अजून पाडून घेतली आणि धावसंख्येत अजून एका धावेची भर धावक्याच्या जाऊन पोहोचली ती 6 धावांवर. दरम्यान आता मात्र स्ट्राईकला असेल रोहित म्हात्रे आणि आताचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरा गोलंदाज विरुद्ध डावखुऱ्या हाताचा फलंदाज. कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. कशा धावा करणार. जरूर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. एका बाजूने नवसाती दिवाळा चंद्रकांत पाटील जबरदस्त कामगिरी. रितेश मडी सारखा फलंदाज ह्यांच्या समोर कसा आपला निभाव लावणार कसा टिकाव लावणार बघूया. इथे मात्र रोहित म्हात्रे ऑन द स्ट्राईक. सामना करेल प्रदीप. दरम्यान कुठेतरी पंचांनी थांबवलंय. दरम्यान कुठेतरी इथे मात्र सामना थांबवलाय. घोटवली संघाचा खेळाडू
पंच सामना चालू ठेवायचा आहे. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा, सामना सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा प्रदीप दुसरा चेंडू घेऊन इथे सज्ज होईल आणि इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे मात्र फलंदाज बाद. इथे मात्र रोहित मात्रेचे खेळ संपुष्टात. आणखीन एक झटका, आणखीन एक हादरा इथे रोहित मात्रेला आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान आणखीन एका खेळाडूचा इथे खात्मा केला जातोय. दरम्यान जबरदस्त कामगिरी या षटकात सुद्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. दरम्यान चांगली गोलंदाजी ते प्रदीप करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी, भरघोस कामगिरी ते पाहायला मिळाली. आणि दरम्यान आणखीन एक विकेट बाद झाली. इथे मात्र तिसरा गडी बाद झालाय घोटोली संघाचा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभवच्या उजवीकडून इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत पाहायला मिळतोय आणि इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण, रितेश मडवीचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे केले आणि इथे मात्र पंच विशाल यांची नजर आपल्याला पाहायला मिळेल. षटकार घोषित केलाय. 6 धावा इथे रुणाल मात्रेला मिळत आहे. जबरदस्त फटका, अनड्राय केला होता, चेंडूला सरळ बिरकावून दिलेलं होतं लॉंग ऑनच्या दिशेने. जबरदस्त षटकार, 6 धावा इथे मिळतात. चांगलं कौतुक करावं लागेल रितेश मडवी याचा. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे या थँक्यू डीजे. इथे मात्र एक षटकार आणि इथे मात्र कुठेतरी धावसंख्येला आकार येताना थोडासा पाहायला मिळतं. दरम्यान पुढचा चेंडू प्रदीप याचा. इथे मात्र मोठा फटका, जबरदस्त फटकेबाजी, सरळ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. नकारात्मक चेंडू इथे पंचांनी घोषित केलाय. त्या दरम्यान या चेंडूवर भेटील 7 धावा. धावसंख्येत 7 धावेची बरं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19च्या घरात. कुठेतरी आता मात्र धावसंख्या आकार घेताना पाहायला मिळते. पंचांकडे इथे दाद मागण्याचा प्रयत्न आणि पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. कुठेतरी चांगले षटक फेकत होता परंतु कुठेतरी इथे मात्र दिशा भटकताना पाहायला मिळतोय. जरूर पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला. रुणाल म्हात्रेचं वैशिष्ट्य आहे, जबरदस्त फटकेबाजी करू शकतो आणि इथे मात्र रुणाल म्हात्रेचा सोडलेला झेल इथे जरूर पथ्यावर पडतो आणि इथे मात्र 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकारांनिशी धावसंख्या पोहोचली ती 19च्या घरात. दरम्यान कुठेतरी धावसंख्या स्थूल होताना पाहायला मिळते. कुठेतरी धावसंख्येला आकार घेताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू प्रदीप याचा. पुन्हा एकदा सामना करेल रुणाल आणि आता मात्र जबरदस्त चेंडू आणि इथे मात्र पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न परंतु फ्री हिट होता या चेंडूवर, त्यामुळे कुठली दाद पंच फेटाळणार आहेत. त्या दरम्यान आणखीन एक धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20च्या घरात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्या 2 चेंडूवर कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया. दरम्यान पुढचा चेंडू प्रदीप सामना करेल शेखर आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येणार, फेकी करणार. त्या दरम्यान आणखीन एक धाव मिळाली. धावसंख्येत आणखीन एका धावेची वर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21च्या घरात. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूचा समाचार जरूर पुन्हा एकदा घेतील रुणाल म्हात्रे. रुणाल म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. जरूर पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकात जरूर मोठा फटका मारायचा होता, त्याच्यात मिस हिट मध्ये जरूर जीवनदान भेटलं आणि त्या जीवनदानाचा कुठेतरी फायदा करताना आपल्याला रुणाल म्हात्रे पाहायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू प्रदीप घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू चंद्रकांत पाटीलचं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान आणखीन एकदा
संघाच्या खात्यात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 घरात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर माफ करा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 घरात. पुन्हा एकदा ते सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन सज्ज झाला भूषण गावंड. जरूर चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी प्रदीप वर कव्हर अप करावं लागेल. इथे थोडासा बदल करताना कुठेतरी इथे मात्र जबरदस्त कामगिरी करावी लागेल. पण पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट भूषण गावंड यांचा सामना करतील रोनाल्ड म्हात्रे. दरम्यान पहिला चेंडू भूषण याचा आणि इथे मात्र मोठा फटका. तिथे मात्र आणखीन एक झेल सोडलाय आणि चेंडू सरळ चाललाय. 1 बाउंस सीमा रेषा पार. 4 धावांसाठी धावसंख्येत 4 धावेची भर. DJ इथे मात्र रोनाल्ड म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. जरूर चांगलं क्षेत्र निवडलं होतं परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक सुमित पुन्हा एकदा गफलत होते आणि या जीवदानाचा पुन्हा एकदा काय खामियाजा भोगायला लागतोय बघूया. दरम्यान 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला 11 धावसंख्या जाऊन 20 घरा. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका. बॉडी शॉट. चेंडू सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क. मोठा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत आणखीन 6 धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 घरात. थँक्यू DJ. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 घरात. दरम्यान पहिल्या 2 चेंडूवर चढवलेला हा हल्ला तिसरा चेंडू कुठल्या गतीने टाकणार कुठेतरी काहीतरी वेगळा प्रयत्न इथे करावा. मात्र जबरदस्त चेंडू तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत आणि अवांतर चेंडू पंचांनी इशारा दिलाय. अशा 2 धावा इथे पुन्हा एकदा धावसंख्येत 2 धावाची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 घरात. दरम्यान आता मात्र स्ट्राईकवर असेल शेखर झवेरी. एक जबरदस्त फलंदाज आहे. दरम्यान पुन्हा एकदा भूषण सज्ज होईल आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू. इथे ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू टाकला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान तिसरा चेंडू इथे जरूर निर्धाव टाकला. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या स्थिर स्तब्ध आपल्याला पाहायला मिळाली 34 घरात. इथे मात्र पहिल्या षटकात कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकात जरूर गेअर बदली केला आणि तिसऱ्या षटकात जरूर चांगल्या एका स्कोरच्या दिशेने इथे गोटोली संघ आपल्याला मार्क करताना पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय भूषण. दरम्यान सामना करेल शेखर झवेरी आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन गेला डी क्षेत्रात. धावसंख्येत आणखीन एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 घरात. दरम्यान अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूवर कशी कामगिरी करणार शेखर आपल्या संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल भूषण पुन्हा एकदा आपल्या मार्कवर. दरम्यान जर पाहायला गेलं तर जबरदस्त कामगिरी आणि इथे मात्र स्लोअर वन चेंडू आणि इथे मात्र उंची जास्त आणि एलिव्हेशन सुद्धा जास्त. चेंडू सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क. आणखीन एक मोठा षटकार. धावसंख्येत जाऊन पोहोचली ती 41 घरात. DJ
दरम्यान शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू तिथे यष्टीरक्षकाकडनं थोडीशी गफलत चेंडू चालला डी क्षेत्रात. इथे मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 च्या घरात. आणि इथे मात्र संधी मित्र डीजे मास्टरला डीजे या एक सुमधुर संगीत होऊन जाऊन थँक्यू डीजे. इथे मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन सज्ज झालाय सोहम पवार. बघूया कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज झालाय सोहम पवार वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन. आणि इथे मात्र पहिला चेंडू थोडीशी दिशा भटकला होता. धावसंख्या आणखीन एका धावेची वर धावसंख्या जाऊन पोहोचली 43 च्या घरात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला प्रारंभ करेल सोहम पवार. पहिला चेंडू इथे मात्र जबरदस्त चेंडू आणि पुन्हा एकदा पंचांनी आव्हान तर घोषित केलंय. धावसंख्या आणखीन एका धावेची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 च्या घरात. दरम्यान पुन्हा एकदा 4थ्या षटकाला इथे प्रारंभ. पहिला चेंडू सोहम पवार आणि इथे मात्र मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी तुषार पाटील झेल खाल्याने आणखीन एक फलंदाज बाद. इथे मात्र रुणाल पाटीलची खेळी संपुष्टात आली. जबरदस्त इथे हादरा देण्यात यश आलंय सोहम पवारला. चांगली गोलंदाजी इथे जरूर एक मोठा झटका मोठा हादरा गोडोली संघाला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाजीच्या मार्कवर आपल्याला जाताना पाहायला मिळतो मयूर रेश. दरम्यान रुणाल मात्रेने जबरदस्त फलंदाजी केली. संघाला जरूर चांगला स्कोर पर्यंत पोहोचवलं. इथे मात्र दरम्यान 3 षटक आणि 1 चेंडू नंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 44 च्या घरात. 4 गडी बाद झालेत गोटोली संघाचे. आता मात्र स्ट्राईकवर असेल शेखर झवरे. पुन्हा एकदा सामना करेल सोहम पवार आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. इथे मात्र सुमित पुन्हा एकदा चुकी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत आणखीन 2 धावेची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 च्या घरात. इथे मात्र सुमित कडनं घडलेली आणखीन एक चुकी. जरूर कुठेतरी आजचा दिवस सुमितचा नसताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर पहिला निलेश पाटील जरूर रनिंग कॅच घेऊन बाद केला आणि त्यानंतर कुठेतरी चुक्या करतोय सुमित आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान अजूनही या चेंडूतील या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडू कामगिरी करणार आपल्या संघासाठी. दरम्यान सोहम पवार पुन्हा एकदा सज्ज होईल. सामना करेल शेखर आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू आणि इथे मात्र चेंडू चालला डी क्षेत्रात. धावसंख्येत आणखीन एका धावेची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 च्या घरात. दरम्यान अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. जरूर एका चांगल्या स्कोअरच्या दिशेने गोटोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी इथे करावी लागेल. दरम्यान सोहम पवारचं कौतुक करावं लागेल. जरूर पहिले 2 चेंडू अवंतर त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू सोहम पवार याचा पुन्हा एकदा सामना करेल शेखर आणि इथे मात्र पुन्हा एकदा डीप क्रीजचा वापर करताना शेखर पाहायला मिळाला आणि पंचांनी दोन्ही हात पेलवले. आणखीन एक अवंतर धावेचा इशारा. धावसंख्येत आणखीन एका धावेची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 च्या घरात. दरम्यान इथे मात्र जबरदस्त चेंडू चांगला गतिमान चेंडू इथे पाहायला मिळाला. जरूर चेंडूने इथे मात्र काटा बदल आणि कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता होते. कौतुक करावं लागेल सोहम पवार याचं. जरूर चांगलं षटक इथे जरूर चांगली कामगिरी केली
जरूर गिरीशच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे सोहम पवारचा पाहायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज होईल सोहम पवार. सामना करेल शेखर आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न तिथे मात्र यष्टीरक्षक थोडीशी गफलत करतोय आणि पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान चांगलं कौतुक करावं लागेल इथे सोहम पवारचं, चांगली गोलंदाजी केली आपल्या संघाला. कुठेतरी इथे शेखर जोरेला थांबवलं, रुणाल मात्रेला कुठेतरी बांधून ठेवलं. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होईल सोहम पवार. सामना करेल इथे मात्र शेखर आणि इथे मात्र दिशेने तिथे फटका लगावला. तिथे चेंडू वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्येत आणखी 4 धावेची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 आणि 53 धावांचं लक्ष असणार आहे सामना जिंकण्यासाठी नवसाथी दिवा संघाला. जरूर एक चांगलं टार्गेट सेट केलंय, बघूया हे टार्गेट कसं कंप्लीट करणार. सोहम पवारचं कौतुक करावं लागेल, चांगलं तिथे गोलंदाजीचं आपलं सादरीकरण दाखवलं, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान यानंतरचं समालोचन DJ Arshul. थँक्यू डीजे. इथे मात्र पंच वैभव मोडवी इथे जसं दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती हा सामना जिंकण्यासाठी. 53 धावा. दरम्यान स्वराज ऑन द मार्क, पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल. सामना करेल तुषार पाटील. इथे मात्र नकारात्मक चेंडू तिथे पंच कळवत आहेत. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार 4 धावांसाठी आणि नकारात्मक चेंडू आहे इथे. जरूर फ्री हिटचा चेंडू इथे पंचांनी घोषित केलाय. इथे मात्र डीजेना पहिल्या चेंडूवर मेहनत करायला भाग पडतायत. तुषार पाटील गुड्डू याच्या पहिल्याच चेंडूवर जर आक्रमण
जरूर आपल्याला वाटतं की पॅव्हिलियन मधनं सेट होऊन आला आणि इथे मात्र फ्रीटचा चेंडू असणार आहे स्वराजचा. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल तुषारसाठी आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू, चांगलं चेंडूची प्लेसमेंट इथे आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठेतरी पहिल्या चेंडूवर स्वतःला कव्हर अप केलंय. धावसंख्या 2 पोहोचली 5च्या घरात पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. दरम्यान पुढचा चेंडू स्वराजाचा पुन्हा एकदा सामना करेल तुषार पाटील आणि पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूच्या पंचांनी घोषणा केली आहे आणि आणखीन एक नकारात्मक चेंडू. नो +1 अशा 2 धावा मिळत आहेत. पंच 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या 2 पोहोचली ती 1 चेंडूच्या मोबदल्यात 7 धावा. दरम्यान इथे मात्र गोलंदाज आता या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. 2 बिमर आणि यानंतर चेंडू सुद्धा फ्री हिट असेल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सज्ज होईल नवीन गोलंदाज मनीष. जर एक जुना जाणता गोलंदाज आहे. बघूया कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी मनीष. आणि इथे मात्र धावसंख्या 2 पोहोचली ती 7च्या घरात 1 चेंडूच्या समाप्तीनंतर मनीष. दरम्यान मनीष कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. मनीष गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. गोलंदाजच्या मार्कवर मनीषला आमंत्रित केलं जातंय. स्वराजचं षटक जरूर मनीष कंप्लीट करेल इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी स्वराजने थोडीशी चुकी केली आणि कुठेतरी या सामन्यासाठी तो गोलंदाजी करू शकणार नाही. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष घेऊन सज्ज होईल. सामना करेल तुषार पाटील. इथे मात्र चेंडू चाललाय बॅटची कडा घेऊन डी क्षेत्रात. धावसंख्येत आणखी एका धावेच्यावर धावसंख्या 2 पोहोचली ती 8च्या घरात. दरम्यान 2 चेंडूचा खेळ इथे संपलाय. 2 चेंडूच्या खेळीनंतर बिनगडी बाट 8 धावा. कुठेतरी चांगली सुरुवात इथे तुषार पाटीलला इथे करताना पाहायला मिळतं आणि जरूर अशीच सुरुवात करावी लागेल आणि त्याला जरूर सर्व फलंदाजांनी साथ देणं गरजेचं आहे. जरूर पाहायला गेलं तर एका बाजूने जमेची बाजू पहिल्या 2 चेंडू 8 धावा आल्यात. पुढचे चेंडू घेऊन इथे सज्ज झाले मनीष आणि इथे मात्र लॉफ करायचा प्रयत्न तुषार पाटील येतात. तिथे हर्ष येणार, क्षेत्ररक्षण करणार, फेकी करणार. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 धावाची भर झाली. धावसंख्या 2 पोहोचली ती 10च्या घरात. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल मनीष आपल्या संघासाठी. जरूर 2 चेंडू चांगले टाकले. कुठेतरी पाहायला मिळत आहे स्वराजची पाठराखण करण्याचा इथे कुठेतरी प्रयत्न मनीषच्या भातीतून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. दरम्यान वैयक्तिक पहिलं संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन इथे मनीष सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी इथे करतोय. कुठेतरी आपल्या गोलंदाजीला साजेशी कामगिरी आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. हर्षन पाटील तिथे जेल कुठली गफलत करत नाही. दरम्यान पहिला झटका पहिला हादरा इथे नवसाथी संघाला बसतोय. फलंदाज बाद. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे या जे कुठेतरी पहिला झटका इथे पाहायला मिळाला. नवीन फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो रितेश मडवी. एक जबरदस्त फलंदाज आहे आणि इथे मात्र कुठेतरी तुषारचा एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. जरूर चांगला चेंडू एक्झिक्यूट केला होता. एलिव्हेशन कुठेतरी कमी पाहायला मिळालं. त्याच्यामुळे इथे जरूर तुषार स्वस्तात माघारी पडतलाय. दरम्यान धावसंख्या स्थिर स्तब्ध आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू नंतर 10 धावा. कुठेतरी चांगली कामगिरी. 1 चेंडू 7 धावा. त्याच्यानंतर टाकलेले 3 जबरदस्त चेंडू कुठेतरी सामन्यात पाठबळ देते गोटवली संघाला आणि पाठबळ देते स्वराजला. जरूर चुकी केली होती. त्या चुकीवर जरूर कव्हर अप करण्याचा प्रयत्न मनोज याने केलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. आणखीन एक धाव. चेंडू चालला डी क्षेत्रात. धावसंख्या आणखीन एका धावीची भर. धावसंख्या 2 पोहोचली ती 11च्या घरात आणि या षटकातील आणखीन एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या एका चेंडूवर कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. गिरीशला जरूर चांगली फलंदाजी करावी लागेल. कुठेतरी जबरदस्त मोठी फटकेबाजी करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर पुन्हा एकदा सज्ज होईल
मनीष सामना करेल गिरीश. इथे मात्र पुरेसा जाऊन जबरदस्त फटका. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सी मा रेषा पार. जबरदस्त चौकार. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे या. डीजे एकच वादा आमचा राजू दादा. जरूर हे गाणं आज महाराष्ट्रभर गाजतंय. जरूर आपल्या सर्वांचा लाडका गायक परमेश माळी याने गायलेले जबरदस्त गाणं. आणि जरूर संघासाठी तारणहार ठरलेला रुणाल म्हात्रे याच्या हातात जरूर चेंडू कर्णधार निलेश पाटील यांनी सोपवलाय. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल आणि आता मात्र क्रीजवर असेल रितेश मडवी. एक जबरदस्त फलंदाज आहे. दरम्यान या सामन्यात कुठेतरी रितेशच्या जबरदस्त फलंदाजीची अपेक्षा असणार आहे नवसाती दिवा संघाला. दरम्यान पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून. इथे मात्र जबरदस्त फटका मारायचा तिथे प्रयत्न. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रोहित मात्र याच्याकडून पाहायला मिळालं. जरूर निर्धाव. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान 17 चेंडू आणि 38 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकायला. नवसाती पुन्हा एकदा रुणाल सज्ज होईल. सामना करेल रितेश. इथे मात्र जबरदस्त चेंडू. तिथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या आणखीन एका धावीची बरं धावसंख्या जाऊन पोचली ती 16च्या घरात. दरम्यान चांगलं षटक इथे रुणाल मात्र सजवताना पाहायला मिळालं. एक जबरदस्त ऑलराऊंडर शोधून काढलाय गोटोली संघाने. जरूर जेवढी चांगली फलंदाजी करतो तेवढी चांगली गोलंदाजी. ठीक आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामना करेल गिरीश. दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन सज्ज झालाय रुणाल. तिसरा चेंडू घेऊन सज्ज होईल गिरीश साठी. सामना करेल गिरीश. इथे मात्र अवांतर चेंडू अवांतर +1 अशा 2 धावा इथे मिळतात. धावसंख्येत 2 धावांची बरं धावसंख्या जाऊन पोचली ती 18च्या घरात. आणि इथे जरूर स्कोर बोर्डला आकार येताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी 2 चेंडू चांगले टाकले होते. तिसऱ्या चेंडूवर कुठेतरी थोडीशी दिशा भटकला. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल रितेश मडवी. सामना करेल रुणाल मात्रे याचा. गोलंदाजीसाठी सज्ज होईल रुणाल. सामना करेल रितेश. जर कामगिरी करावी मोठ्या फटक्यांची जरूर प्रतीक्षा असेल या सामन्यामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल रुणाल. सामना करेल रितेश. आणि इथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय डी क्षेत्रात. धावसंख्या आणखी एका धावीची भर धावसंख्या जाऊन पोचली ती 19च्या घरात. दरम्यान विनंती असेल यानंतर होणारा सामना श्रीकृष्ण दिवा विरुद्ध गावदेवी तळवली. दोन्ही संघांना विनंती असेल की टॉस साठी यायचे कर्णधार. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज होईल रितेश साठी. रुणाल मात्रे एका बाजूने रितेश तर एका बाजूने रुणाल असं आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळतंय. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण केली. तिथे हर्षन पाटील येणार. चेंडू उचलणार फेकी करणार. त्या दरम्यान आणखीन एक धाव आपल्या भात्यात पाडली. धावसंख्येत आणखीन एका धावीची बरं धावसंख्या जाऊन पोचली ती 20च्या घरात. म्हणजे पहिलं दुहेरी घर इथे जरूर पार केलंय. आणि इथे जर विचार केला तर अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी नवसाती दिवस संघाला. जिथपर्यंत गिरीश आणि रितेश कुठेतरी सारखे खंदे फलंदाज. चंद्रकांत पाटीलचं असणार पाठबळ. जर कुठेतरी मोठी फटकेबाजी इथे करावी लागेल. गिरीश थांबवतोय. आणि कुठेतरी गेल्या षटकात गेल्या इनिंग मध्ये आपण विचार केला तर जेव्हा गरज होती तेव्हा रुणाल धावून आला. आणि आता मात्र बघूया. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका. तिथे
क्षेत्ररक्षक येणार, चेंडू अडवणार, फेकी काढणार, त्या दरम्यान आणखीन एक धाव. इथे रुणाल मात्रेचं कौतुक करावं लागेल, एक चांगलं षटक आपल्यासाठी सजवलंय. आणि इथे मात्र मिलिंद पाटील सर यांच्या हस्ते जरूर या पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय. एका बाजूने श्रीकृष्ण दिवा आणि एका बाजूने गावदेवी तळवली आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर इथे टॉस केला जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला. सामना करेल रितेश, धावसंख्या जाऊन पोहोचली 21च्या घरात. दरम्यान इथे टॉस केला जातोय. पुढचा चेंडू आणि इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू, त्याला मारायचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू चाललाय शरीराचा वेध घेऊन डी क्षेत्रात. धावसंख्या आणखी एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली 22च्या घरात. आणि इथे मात्र श्रीकृष्ण दिवा संघाने टॉस जिंकलाय. जरूर या इनिंगच्या समाप्तीनंतर जरूर तुम्ही आपला निर्णय कळवायचा आहे. त्या दरम्यान आपण एक इथे सत्कार समारंभ पार पाडत आहोत. आपल्या लाडक्या आपल्याला इथे जरूर मोतीराम पाटील नाना यांनी जरूर आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचा सत्कार मी विशालला विनंती करेन की त्यांचा सत्कार करायचा आहे. जरूर आलेल्या अतिथींचा इथे यशस्वी सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव. आपल्याला इथे जरूर अतिथी लाभले, त्यांचं कौतुक असेल. थँक्यू डीजे. जरूर आपलं नेहमीच सहकार्य आम्हाला लाभू दे अशी आपल्याकडे विनंती करतो. आणि दरम्यान पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन जातोय. चेंडू आणि 31 धावा. जरूर गोलंदाजीच्या बोळ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित मात्रे सामना करेल गिरीश. जरूर डावखुराचा गोलंदाज विरुद्ध डावखुराचा फलंदाज, अशी कॉम्पिटिशन इथे आपल्याला पाहायला मिळेल. जर चांगली कामगिरी कुठेतरी गिरीशला करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. दरम्यान पंचांच्या डावीकडून 12 चेंडू 33 धावांची गरज असणारे सामना जिंकण्याची. 12 चेंडू 33 धाव. कुठेतरी इथे मात्र दिशा बदलली आहे गिरीशसाठी. सामना करेल गिरीश. चेंडू रोहित मात्रेच्या हातात कुठेतरी सोपवला इथे फलंदाजाने. दरम्यान पुढचा चेंडू इथे घेऊन सज्ज झालाय रोहित मात्रे. सामना करेल गिरीश. आणि इथे मात्र पंच. चेंडू चाललाय डी क्षेत्रात. धावसंख्येत आणखीन एका धावीची भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 23च्या घरात. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल रोहित मात्रे. सामना करेल गिरीश. आणि इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा चेंडू बॅटची कडा घेऊन चालला डी क्षेत्रात. धावसंख्येत आणखीन एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 24च्या घरात. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. जरूर कौतुक करावं लागेल. 2 चेंडू चांगले टाकले तिथे रोहित मात्रेने. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल गिरीश. इथे मात्र फुलटॉस चेंडू. त्या दरम्यान मोठा फटका मारायचा प्रयत्न. तिथे मात्र इथे नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 धावेची भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 28च्या घरात. च्या घरात. थँक्यू डीजे. पब्लिकला थोडीशी विनंती असेल थोडं लवकर जायचंय. आम्हाला थोडंसं सहकार्य करायचंय. इथे जरूर सामने चालू आहेत. मोठी स्पर्धा आपल्या समोर इथे रंगते. थोडंसं सहकार्य करायचं पब्लिक विनंती असेल थोडीशी आम्ही खेद व्यक्त करतो. दरम्यान पुढचा चेंडू गिरीश आता सामना करेल रोहित मात्रे. आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू. त्या दरम्यान पुन्हा एक धाव. धावसंख्येत आणखीन एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 29च्या घरात. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 24 धावा. 24 धावा 8 चेंडू कसं पार करणार हे लक्ष की रोहित मात्रे या लक्षापासून नवसाती दिवा संघाला दूर नेणार. बघूया जरूर हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. या 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
आणि इथे मात्र मोठा फटका, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, एक लांब लचक षटकार रितेश मडवीच्या बॅटीतून. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे या थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35च्या घरात. इथे मात्र अंदाजी रितेश मडवीला करावी लागेल. कुठेतरी रोहित म्हात्रेवर हल्ला चढवायला लागेल. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल रोहित म्हात्रे. सामना करेल रितेश मडवी. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. त्या दरम्यान त्या चेंडूवर किती धावा घेण्यात यश येते. पहिला चेंडू तर जबरदस्त. इथे तेवढी चांगली फेकी इथे पाहायला मिळाली. चांगलं कौतुक करावं लागेल स्वराचं. कुठेतरी गोलंदाजीमध्ये चांगलं बॅकफुटवर ठेवलं, पण क्षेत्ररक्षणामध्ये जर चांगली कामगिरी केली आणि षटकाची समाप्ती होते. षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36च्या घरात. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू. कोण असणार गोलंदाज, बघूया या धावा कशा पूर्ण केल्या जातात. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे या थँक्यू डीजे. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय कुणाल म्हात्रे. एका बाजूने रितेश मडवी, दुसऱ्या बाजूने कुणाल म्हात्रे. जरूर एक चांगली कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळणार. 6 चेंडू 17 धावा. या मैदानाचा इतिहास पाहायला गेलं तर काल परवाच्या दिवशीचा विचार केला तर 4 चेंडू आणि 25 धावा या मैदानात झाल्यात. आज बघूया 6 चेंडू 17 धावा रितेश मडवी बनवतोय का. जरूर आशा असतील संघाला रितेश मडवी यांच्याकडून. जरूर एका बाजूने गिरीश सलामीला आलेला फलंदाज. कुठेतरी चांगली फटकेबाजी करावी लागेल. आपल्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास जरूर सार्थ ठरवावा लागेल. दरम्यान सामना करेल रितेश. पहिला चेंडू घेऊन सज्ज होत आहे कुणाल म्हात्रे. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि पहिला चेंडू जरूर जबरदस्त टाकला. इथे मात्र रितेश मडवीला कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय. जरूर चांगली फटकेबाजी करावी लागेल. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू. कशा 5 चेंडू 17 धावा, 17 धावा 5 चेंडू कशा पूर्ण करणार बघूया की कुणाल म्हात्रे या पूर्ण करण्यात अपयशी ठरवणार. 9-7 दिवस सांगेल. दरम्यान पुढचा चेंडू कुणालाचा. इथे मात्र आणि इथे मात्र रितेश मडवी बाद. रितेश मडवीच्या खेळीचा अंत होतोय आणि आता मात्र स्ट्राईक असेल गिरीश कडे. 4 चेंडू 17 धावा, 17 धावा 4 चेंडू. आव्हान कठीण होताना इथे पाहायला मिळतंय. चेंडू जसे डॉट जात आहेत तसे इथे कुठेतरी आव्हान आपल्याला कठीण होताना पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. 4 चेंडू 17 धावा, 17 धावा 4 चेंडू. आणि इथे मात्र आणखीन एक मोठा झटका बसला आणि याच्यातून जरूर सावरावं लागेल संघाला. जरूर भरारी घ्यावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र कुणाल म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. सर्व गोलंदाजांना पाठबळ इथे पाहायला मिळते. जशी गोलंदाजीची गरज होती तशीच गोलंदाजी ते अचूक टप्प्यावर करते. पुढचा चेंडू गिरीश साठी आणि इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न गिरीश याच्याकडून. टायमिंग कुठेतरी आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण इथे हर्षलचं पाहायला मला कौतुक करावं लागेल. जबरदस्त टाळ्या इथे हर्षलसाठी होत आहेत. त्या दरम्यान 2 धावा पळून काढल्या आणि आता मात्र लक्ष असेल 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा, 15 धावा 3 चेंडू. कसं आणि इथे मात्र 3 चेंडू 15 धावा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल कुणाल म्हात्रे. सामना करेल गिरीश. इथे मात्र पुन्हा सज्ज होत आहे गिरीश साठी आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू ब्लॉक पद्धतीची गोलंदाजी आणि निर्धाव चेंडू आणि कुठेतरी सामन्यापासून दूर घेऊन चाललाय नवसादी दिवस संघाला. दरम्यान 2 चेंडू आणि आता मात्र 15 धावा.
2 चेंडू 15 धावा 15 धावा 2 चेंडू. काय घडणार काय बिघडणार. जरूर कुठला तरी जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळाली कुणालची गिरीश याच्या विरुद्ध. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या 14 धावांची गरज. कौतुक करावं लागेल घोटोली गाव संघाच्या सर्वच गोलंदाजाचं चांगली कामगिरी केली आणि जरूर आपल्या कर्णधाराच्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी केली. 1 चेंडू 14 धावा. कुठेतरी काय कमी पडलं या सामन्यातून का जरूर सुधारावे लागतील. कुठेतरी क्षेत्ररक्षण